नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण डाळिंब बागेत उभे आहोत. पण आता सध्या आपण बघत आहोत की डाळिंब बाग ही रेस्टिंग पिरियडला आहे. शेतकऱ्यांनी रेस्टिंग पिरियडला काम करणंही फार गरजेचं आहे. पण रेस्टिंग पिरियडला काम करणं आणि काडीमध्ये स्टोरेज मिळवणं याचा काय फायदा होतो, त्याचं जर आपण एक छोटंसं उदाहरण म्हणून बघायचं जर म्हटलं, तर माझ्याकडे ही जी डाळिंबाची कळी आहे, ही कॅप्सूल शेपमध्ये आहे, लांब आकाराची. तर ह्या कळीचं काय महत्व आहे? तर ह्या कळीमुळे बागेची जे फळाची जी साईज असणार आहे, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, तो ह्या पद्धतीने डेव्हलप होतो. तुम्ही बघू शकता, ही जी बाजू दिसते, तर याचा अर्थ असा की ह्या फळाची साईज ह्या आकारामध्ये वाढायला अजून बाकी आहे. म्हणजे हे फळ आणखी वाढणार आहे. म्हणजे याची साईज साधारण 250, 300, 350 प्लस होऊ शकते. पण जर स्ट्रोक नसला, म्हणजे स्ट्रोक नसला तर आपलं काय नुकसान होतं? तर आपण बघू शकतो, हे दोन फळं, एकामध्ये स्ट्रोक आहे आणि एकामध्ये नाही. तर ह्या फळाची साईज आणखी थोडी होणे थांबणार आहे. म्हणजे आपल्या असलेल्या फळांचे वजन कमी येणार आहे, म्हणजे आपलं नुकसान होणार आहे. मग हे जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल किंवा ह्या प्रॉब्लेम मधून आपल्याला बाहेर यायचं असेल, तर चौकी अवस्था ज्या वेळेला आपण पानगळ करून जी सेटिंग साठी जी प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये जी चौकी अवस्था आहे, त्याच्यामध्ये कॅनबायोसिसचा ताबा आणि व्हायट्रोमोन याचा जर स्प्रे गेला, तर त्यावेळेला स्ट्रोक निघण्यासाठी फार मोठी मदत होते. आणि स्ट्रोक चांगला निघाला तर फळाची साईज, आकार, रंग, चाकाकी याच्यावरती आपल्याला काम करून उत्पादन वाढीसाठी किंवा आर्थिक नियोजन करण्यासाठी फार मोठी मदत होते. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, त्यांनी ताबा आणि व्हायट्रोमोन हे कळी किंवा चौकी अवस्थेमध्ये वापरावं आणि फळाची चांगली स्ट्रोक मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. धन्यवाद.